जुन्नरचे माजी आमदार वल्लभ बेनके यांचं काल खरं तर निधन झालं आणि त्यांच्या पार्थिव जे निवासस्थानी ठेवण्यात आलेलं आहे। खरं तर अनेक दिग्गज मान्यवर या ठिकाणी येत आहेत। दुपारच्या सुमारामध्ये अजित पवारसुद्धा येणार आहेत, शरद पवारसुद्धा या ठिकाणी येणार आहेत। आपल्यासोबत सध्या अमोल कोल्हे आहेत। दादा, खरं तर आज जुन्नर तालुक्याचं एक नेतृत्व हरपलं आहे। जुन्नर तालुक्याची फार मोठी हानी आहे। जुन्नर तालुक्याचं एक अत्यंत तडफदार धडाडीचं नेतृत्व म्हणून आम्ही बेनके साहेबांकडे लहानपणापासून पाहतोय। माझे त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे कौटुंबिक संबंध होते आणि जुन्नर तालुक्याचे भाग्य विधाते हीच आमच्या मनात ही त्यांची कायमची ओळख आहे आणि ती यापुढेही कायम राहील। किल्ले शिवनेरीच्या विकासासंदर्भात बेनके साहेबांनी दिलेलं योगदान हे सर्वश्रुत आहे। हा तालुका पाणीदार करण्याच्या दृष्टीनं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या अत्यंत विश्वासातले आणि त्यांच्या साथीनं प्रत्येक वेळी तालुक्याच्या विकासासाठी अहोरात्र झटणारं नेतृत्व आणि इतकंच नाही तर कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी कुटुंबातील एक नेतृत्व हे नेतृत्व धडाडीनं तालुक्याच्या विकासासाठी अहोरात्र झटतं ही त्यांची स्मृती संपूर्ण तालुक्याच्या काळजावर कायमची कोरली गेलेली आहे आणि खरोखर तालुक्यातल्या प्रत्येक घरात हा बेनके साहेबांचा जनसंपर्क असेल, कार्यकर्त्याच्या पाठीमागे उभं राहणं असेल, या सगळ्या गोष्टी या प्रत्येकाच्या स्मरणात आहे। त्यामुळे तालुक्याचं महाराष्ट्राचं हे मोठं नुकसान बेनके साहेबांच्या जाण्याने झालं आहे। बेनके परिवाराच्या दुःखात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिरूर लोकसभा मतदारसंघ याच्या वतीनं मी बेनके साहेबांना आदरांजली श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्याचबरोबर बेनके परिवाराच्या दुःखात आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत आहोत। खरं तर जुन्नर तालुक्याचा विकास करण्यासाठी अग्रेसर भूमिका खरं तर बेनके यांनी घेतली होती। आता त्यांचे चिरंजीवसुद्धा अतुल बेनके या ठिकाणी आमदार म्हणून पाहतात। कुठेतरी त्यांनी तटस्थ भूमिका घेतली होती, बरेच दिवस त्यांनी विकासाच्या दृष्टिकोन घेतले, मात्र आज ते अजित पवार गटामध्ये गेले। नाही, हा आजचा विषय हा कोणत्याही राजकारणावर भाष्य करण्याचा नाही आहे। तालुक्यातलं नेतृत्व हे झालेलं आहे, बेनके कुटुंबावर हा एक आघात झालेला आहे आणि यावेळी जेव्हा असा प्रसंग येतो त्यावेळी राजकारण आणि इतर सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून कुटुंबासोबत उभं राहणं हे मला वाटतं माणुसकीच्या दृष्टीने जास्त महत्त्वाचं आहे। त्यामुळे यावर राजकीय भाष्य करणार नाही। हे तालुक्याचं फार मोठं नुकसान आहे, आमच्या तालुक्याचं नेतृत्व हरपलेलं आहे आणि संपूर्ण तालुका आज खरं तर शोकमग्न अवस्थेत आहे। त्यामुळे अशा गोष्टीवर भाष्य करणं उचित ठरणार नक्कीच। आपण ज्या पद्धतीने पाहिलं की तालुक्याचं नेतृत्व कुठेतरी हरवण्याची जी भावना आहे ती या ठिकाणी डॉक्टर अमोल कोल्हे यांनी व्यक्त केलेली आपल्याला पाहायला मिळतं। कारण सुशांत सह मी सुनील जगले, TV9 मराठी, जुन्नर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।